आमदार क्षीरसागर यांच्यासाठी महत्त्वाची लढत. शिंदे गटाचे आमदार क्षीरसागर यांचा मुलगा विजयी झालेला आहे. तर कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा विजयी झालाय. कोल्हापूरमध्ये आपण पाहतो भाजप 27 जागांवर आघाडीवर, शिवसेना 9 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे आणि 2 जागांवर इथे आघाडीवर आहे. तर काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. त्या ठाकरेंच्या शिवसेनेला इथे खातंही उघडता आलेलं नाही. मुंबई प्रभाग 60 मध्ये भाजपच्या सायली कुलकर्णी या विजयी झालेल्या आहेत. मुंबई प्रभाग 60 मध्ये भाजपच्या सायली कुलकर्णी विजयी झाल्यात. 137 मध्ये एमआयएमचे समीर पटेल हे सध्या आघाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आतापर्यंत एमआयएमचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत, तर 2 जणांची आघाडी असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये प्रभाग 137 मध्ये एमआयएमचे समीर पटेल हे आघाडीवर आहेत. आतापर्यंत एमआयएमचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत, तर 2 जण या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 137 मध्ये एमआयएमचे समीर पटेल यांची सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आणि आतापर्यंत एमआयएमचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत, 2 जणांची आघाडी आहे. प्रभाग 184 मध्ये काँग्रेसच्या वर्षा नकाशे यांचा विजय झालेला आहे. आणि एकूणच मुंबईचा आकडा आपण पाहत आहे. भाजप आणि शिंदे 115, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेलं नाहीये. ठाकरे बंधू 67 आणि काँग्रेस वंचित 11 जागांवर आघाडीवर.